मध्ये घोषणाबाजी केली जाते. आंदोलन सध्या सुरू असलेलं आपण बघतोय. पुणे महानगरपालिकेमध्ये सध्या हे आंदोलन सुरू असल्याची माहिती समोर येते. आपण बघतोय जोरदार घोषणाबाजी करताना आपल्याला दिसत आहेत. पुणे मनपावरती शिवसेनेचा जनाक्रोश मोर्चा आत्ता पार पडतोय. विविध समस्यांविरोधात शिवसेना चांगलीच आक्रमक झालेली आपण बघतोय. पुणे मनपावरती शिवसेनेने जनाक्रोश मोर्चा काढलाय. शिवसैनिक मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी करताना आपल्याला बघायला मिळत आहे. पुणे मनपावरती शिवसेनेचा जनाक्रोश मोर्चा आहे. जोरदार घोषणाबाजी, विविध समस्यांविरोधात शिवसेना चांगलीच आक्रमक झालेली आपण बघतोय. अभिजित पोते माझे सहकारी आपल्यासोबत आहेत, त्यांच्याकडे आपण थेट जाऊया. अभिजित, आपण बघतोय शिवसैनिक चांगलीच आक्रमक झाले दिसतात. नेमक्या काय काय मागण्या आहेत? सर, आपण पाहतोय की पुणे महानगरपालिकेत आज शिवसेनेकडून जोरदार आंदोलन करण्यात आलं होतं. एक विषय जो होता तो दुसरा असा होता की जे शिक्षण मंडळाचं ऑफिस आहे त्या शिक्षण मंडळाच्या इमारतीबाहेर देखील शिवसैनिकांनी जोरदार आंदोलन केले. महापालिकेचा जो शिक्षण विभाग आहे त्या शिक्षण मंडळाकडे अनेक फाईली त्या शिक्षण विभागाच्या तशाच पडून आहेत. त्या फाईली या शिक्षण मंडळाच्या कार्यालयातून गायब आरोप जो आहे तो शिवसैनिकांनी केलेला आहे. आणि त्याच पार्श्वभूमीवर खरं तर या शिवसैनिकांनी आता महापालिकेच्या गेट नंतर जे शिक्षण मंडळाचं कार्यालय आहे त्या शिक्षण मंडळाच्या कार्यालयावर जो महापालिकेच्या शिक्षण मंडळाचा गलतान कारभार आहे त्याच्या विरोधात जोरदार आंदोलन जे आहे ते सुरू केलेलं पाहायला मिळते. ही दृश्य तुम्ही पाहताय जे शिक्षण मंडळाचं पुण्यातल्या महापालिकेच्या भवनासमोर कार्यालय आहे तिथलं मुख्य गेट आता बंद करून घेण्यात आलंय. पोलिसांकडून शिवसैनिकांना त्या गेटवरच रोखण्यात आले. खरं तर आज शिवसेनेकडून दोन आंदोलन खरं सत्तेत पण पुणे महानगरपालिकेत विरोधात असणाऱ्या शिवसेनेनं आज पुणे शहरात दोन वेगवेगळी आंदोलनं केली आहेत. जे दुसरं आंदोलन आहे, पहिलं आंदोलन पुणे महानगरपालिकेचा जो गलथान कारभार होता, पुणे महानगरपालिकेच्या प्रकल्पात जो भ्रष्टाचार झाला त्याच्या विरोधात होतं. तर दुसरं आंदोलन पुणे महापालिकेचं जे शिक्षण विभाग आहे किंवा शिक्षण मंडळ आहे त्याच्या विरोधात हे सगळं आंदोलन जे आहे ते करण्यात आलेलं आहे. आणि आता हे आंदोलन जे आहे ते सुरू झालेलं पाहायला मिळते. आणि या शिक्षण मंडळाच्या गेटवरच या सगळ्यांना अडवण्यात आले. बरं अभिजित, मोठ्या प्रमाणात आपल्याला शिवसैनिक दिसत आहेत. पोलीस बंदोबस्त कसा आहे, कशा पद्धतीने त्यांना बाजूला केलं जात आहे? आपण पाहतोय की महापालिकेच्या गेटवर देखील तितकाच पोलीस बंदोबस्त होता आणि आता या शिक्षण मंडळाच्या कार्यालयाच्या बाहेर देखील तितकाच पोलीस बंदोबस्त आहे. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये मिळत नाही तोपर्यंत आम्ही येतो हल्ला. दाराला तर कुलूप लावलं तुम्ही तर आतून जाऊ ना. आम्हाला काय सोपं आहे का शिवसैनिका 5 सर्वे नंबर 43 ही असलेली पुणे महापालिकेची ज्यावर शिक्षण मंडळाचं त्याच्यावर रिझर्वेशन आहे, शाळेचं रिझर्वेशन आहे, ही फाईल त्यावेळेस 7 तारखेला शिक्षण मंडळात आली. शिक्षण मंडळामध्ये 2 वाजता त्या ठिकाणी फाईल इन्व्हर्ट झाली आणि 2:15 ही फाईल झाल्यानंतर इन्व्हर्ट झाल्यानंतर ती फाईल गायब होते. तुम्ही सत्ताधारी पक्ष आहात, राज्यात तुमची सत्ता आहे, तुम्ही या संदर्भात शिक्षण अधिकारी असतील किंवा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेना का नाही सांगत? हे सगळं 1 वर्ष झाले या फाईलचा आम्ही पाठपुरावा करतोय. 7 तारखेपासून मी रोज शिक्षण अधिकाऱ्याला रोज भेटतोय आणि 7 तारखेपासून फोन करतोय, त्यांना सांगतोय की तुम्ही यांच्यावर गुन्हा दाखल करा. फुटेज का जर सत्ताधाऱ्यांचं सुद्धा ऐकत नसेल तर सत्ताधाऱ्यांना बी शिक्षण मंडळातून फाईल चोरीला होणे म्हणजे पुणे महानगरपालिकेची नामुष्की आहे का नाही? एखादी फाईल चोरीला जाणं म्हणजे कायदेशीर गुन्हा दाखल झाला पाहिजे ना. जर तुम्ही कायदेशीर तुमचं करत नसेल तर त्याच्या गुन्हा दाखल पाहिजे. त्याच्यामुळे सत्ताधाऱ्यांचा हात आहे का हे बी बघितलं पाहिजे ना. त्याच्या गुन्हा दाखल झाला पाहिजे. आम्हाला 2 ते 2.5 वाजेचं फुटेज 7 त्यामुळे नाही या ठिकाणी सत्तेची मस्ती आलेली आहे. 7 तारखेला फाईल नोट होते आणि एका शिक्षण मंडळ सरकारी फाईल गायब होणे म्हणजे शिक्षण मंडळाचे आणि पुणे महापालिकेची ज्यांनी बी गायब केली असेल सत्तेची मस्ती कुणाला ते फाईल गायब करणाऱ्याला आलेली आहे. ते आम्ही मस्ती गायब केले. आम्ही 2 ते 2.5 फुटेज मागवलंय आणि त्याचबरोबर जे काही फुटेज मध्ये 2 वाजता फाईल 7 तारखेला नोट होते आणि 20 मिनिटात कशी काय फाईल गायब होते ह्याचा बी विचार केला पाहिजे. ह्याच्या मागे कोणाचा हात आहे? जोपर्यंत ह्याचा ठोस निर्णय होत नाही, जोपर्यंत ह्याचा गुन्हा दाखल होत नाही आणि फुटेज मिळत नाही
तोपर्यंत आमचं आंदोलन तसंच चालू राहील. आमच्या पक्षाची बैठक त्या ठिकाणी आम्हाला ultimatum दिवसात एक गुन्हे दाखल करा. तर विविध समस्यांविरोधात शिवसेना चांगलीच आक्रमक झालेली आपण बघितलं. जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. पुणे शहरातील अनेक समस्यांसंदर्भात जोरदार निदर्शनं करण्यात आलेली आहेत. पुणे महानगरपालिकेवरती हा मोर्चा काढण्यात आलेला होता आणि विविध समस्यांसंदर्भात हा जनाक्रोश मोर्चा होता आणि जोरदार घोषणाबाजी शिवसैनिकांकडून करण्यात आलेली आहे. तर विविध समस्यांविरोधात शिवसेना चांगलीच आक्रमक झाली होती. पुणे शहरातील अनेक विकास कामं रखडल्याचा आरोप या सगळ्या शिवसैनिकांनी केलेला आहे. त्यामुळे हा जनाक्रोश मोर्चा काढण्यात आला. पुणे महापालिकेवरती शिवसेनेच्या वतीने हा जनाक्रोश मोर्चा काढण्यात आलेला होता.